नमस्कार. भाजी बनवणं मला तेवढं अवघड वाटत नाही, पण भाजी मंडईतून भाज्या आणणं, परत त्या साफ करणं आणि परत त्या 1-2 आठवड्यासाठी साठवून ठेवणं, हे खूप मला नाही का कंटाळवाणं काम वाटतं. पण ते आपल्याला करावंच लागतं. तर मी असं नाही का काल बाजारातून सर्व भाज्या घेऊन आले, तर त्याच्यासाठी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर सर्व भाज्या मी व्यवस्थित धुवून घेतल्या आहे आणि कोरड्या करून घ्यायच्या आहे. पूर्णपणे कोरड्या करायच्या, छान कॉटनच्या कपड्यावर पुसून घ्यायच्या आहे. त्यानंतर इथं फ्रेंच बीन्स म्हणजेच नाही का घेवडा घेतला आहे आणि स्वच्छ कोरडं करून घेतल्यानंतर नाही का अगदी पातळ पातळ असं चिरून घ्यायचं आहे. फक्त चिरत असताना बघायचं की एखादी किडलेली शेंग वगैरे त्याच्यात जायला नको. माझ्या घरी बऱ्याच वेळेस फ्राय भात बनवला जातो, तर त्याच्यामध्ये मला हे फ्रेंच बीन्स लागतातच. तर त्यासाठी मी त्या नाही का स्टीलच्या चाळणीवर ठेवले आहे. सुकण्यासाठी फॅनखाली ठेवून द्यायच्या. त्यानंतर गाजरसुद्धा छान असं सोलून घ्यायचं, मागचं पुढचं देठ काढून टाकायचं आहे आणि पातळ असे ना त्याचे उभे काप करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर असे उभे पातळ पातळ काप करायचे आणि बारीक चौकोन तुकडे करून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला जसे लागत असेल ना त्या पद्धतीचे छोटे मोठे तुकडे तुम्ही ते करू शकता. तर मी हे नाही का फ्राईड राईसमध्ये घालत असते नेहमी, किंवा एखाद्या भाजीत किंवा खिचडीतसुद्धा ते वापरता येतात. तर ते कट करून घेतले. त्याच्यानंतर इथं भोपळा घेतला आहे आणि तो सुद्धा कोरडा करून घ्यायचा आणि पाठीकडचा हिरवा भाग आहे ना त्याचा काढून टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्याचेसुद्धा नाही का छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. जसे आपल्याला भाजीला लागतात त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर मी काय करत असते, आठवड्याचा जो बाजार भरतो ना माझ्या घराजवळ, तर तिथून भाज्या आणते ना तेव्हा मी अशा पद्धतीने भाज्या साठवून ठेवत असते की पुढच्या आठवड्यापर्यंत, किंवा एखाद्या आठवड्यात माझं जाणंसुद्धा नाही झालं ना तरीसुद्धा मी त्या भाज्या वापरू शकते. किंवा पावसाळ्यातसुद्धा भाज्या मिळत नाहीत तेव्हासुद्धा हे असं तुम्ही करून ठेवू शकता. तर तसेच मी भेंडीसुद्धा छान अशी नाही का पातळ चिरून घेतली आहे आणि फुलगोबी घेतली आहे. ती धुवायची नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. फुलगोबी धुवायची नाही, ती तशीच ठेवायची आहे. फक्त घेताना ती किडलेली नसावी याची म्हणजे खात्री करून घ्यायची तुम्ही. आणि त्यानंतर अशी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. फक्त भाज्या घेताना ना थोड्याशा छान घ्यायच्या भाज्या, म्हणजे नाही का डागलेल्या वगैरे नाही घ्यायच्या, नाहीतर त्यांना लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी भाज्या घेताना तेवढी एक काळजी तुम्ही घ्यायची आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही पत्तागोबी, गवार किंवा नाही का वालपापडी वगैरे असते ना, अशा भाज्या तुम्ही घेऊन अशा निवडून स्वच्छ धुवून घ्यायच्या, निवडून घ्यायच्या आणि मग नाही का त्या झिप लॉक बॅगमध्ये किंवा नाही का प्लास्टिक कंटेनर असतात बघा आपल्याकडे, त्याच्यामध्ये तुम्ही त्या भरून ठेवू शकतात. आणि तुम्ही जर का नाही का वर्किंग असाल ना, तर वर्किंग वुमनसाठी किती हे म्हणजे कष्टाचं काम आहे ते मी समजू शकते. तर त्यांनी तर हे नक्कीच करून ठेवायला पाहिजे. तर मी असे प्लास्टिकचे डबे असतात बघा आपल्याकडे, भाजीचे आलेले नसतात का पार्सलचे वगैरे, तर त्या डब्यांमध्ये सुद्धा तुम्ही ते भरून ठेवू शकतात. त्याच्यासाठी स्पेशल तुम्हाला असे कोणतेही डबे घ्यायची काहीच गरज नाही आहे. तर मी सर्व डब्यांमध्ये अशा भाज्या भरून घेतल्या आणि अशा भाज्या चिरून तयार करून ठेवलेल्या असतील ना, तर सकाळी जरी आपल्याला घाई झाली ना तरीसुद्धा आपण झटपट असं एखादं नाही का भाजी आपल्याला तयार करता येते. आणि काय होतं, तेवढा वेळही आपला जे भाजी धुण्याचा आणि चिरण्याचा वेळ आपला वाचतो. तर मी इथं गाजर आणि नाही का फ्रेंच बीन्स याच्यामध्ये ठेवून दिले आहे डीप फ्रीजमध्ये. आणि इथं मटरसुद्धा तसेच ठेवलेले आहे मी, आणि नाही का ढोबळी मिरचीसुद्धा चिरून ठेवलेली आहे. आणि ह्या भाज्या ज्या आहे ना ह्या आपल्याला रोज लागणाऱ्या त्या आपण खालच्या फ्रीजमध्ये ठेवायच्या आहे. अशा किचन टिप्ससाठी मालाच किचनला लाईक करा. धन्यवाद.